गुरुज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली की जय. विनायकं गुरुं साकरेण सुतं येषां चरण सान्निध्याय सेवामुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायण विनायकं वन्दे भववन्दमुक्तये. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तवेदान्तम्. श्रीरंगनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. बजरंगबली सद्गुरुनाथ मी अपराध ह्या पदरात. ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि गोपी नंबर 175. आपण डायरेक्ट वर येऊ. नंतर काही नको आता. आपले एक सत्ता सर्व ही कळोनी पंडुसत्ता काही न लगती ममता धाडली तेने. ह्या ओळीतून एक शिकायचं आपल्याला आणि एक आपल्या अंगात परिवर्तन करायचं. ते परिवर्तन म्हणजे माऊलीचा बोध आपल्या अंतरात प्रगट झाला पाहिजे आणि स्थिती आपल्या तशी आली पाहिजे. देह स्थिती संपली पाहिजे आणि वृत्ती आत्माकार राहिली पाहिजे. तिनं देहाला सोडलं पाहिजे. ह्याला अनुसरून माऊली बोलतात की काय बोलतात तर पुढचं ऐका. पै आपली या सत्ता आपली या एकी सत्ता सर्व ही कळोनी पंडसुता. सर्व ही कळोनी माझी एक सत्ता आहे. तो आत्मा आहे. तो व्यापक आहे. सगळ्या जगात परिपूर्ण आहे. पूर्ण ब्रह्मांडाला तो कळून घेतो. पूर्ण विश्वाला तो कवटाळून घेतो. सुंदर आहे. कवटाळून घेतो. पंडूस होता अर्जुना. काही न लगती ममता धाडिली देणे. काही न लगती ममता धाडिली देणे. त्याने ममता मोह तिसरी लावून टाकला, संपवला. तो पण ऐकायला बोलायला मोह संपूर्ण ममता दौडवणं, विश्वातल्या भगवंताला कवळून घेणं, सगळं विश्व परमात्मा मायासह निश्चय होणं आणि अंतःकरणातला परमात्मा बुद्धीशी संगम होऊन आपण चराचरामध्ये व्यापक होणं सोपं आहे का? सांगा. नाही माऊली. नाही. म्हणून श्रवण भक्ती अपरंपार वाढवा. हे श्वास चिंतनासाठी वापरा. आतापर्यंत संसार केला ना, आतोनात मरणांत केला ना. आता थांबा ना. त्याच्यामध्ये फक्त दुःखच भोगले. सुख मिळालं का मला सांगा. सुख मिळालं का? मी कळालं का? नाही माऊली. नाही मिळत. सुख मिळत नाही. मी कोण कळत नाही. ममता थांबत नाही. मोह सरकत नाही. बुद्धी देहाचं संबंध टाकत नाही. ना अज्ञान लाखो जन्माचं अज्ञान मुळासकट फेकता येत नाही. त्याचा बाध होत नाही. ती बुद्धीतून जात नाही. रूपाने सांगता येतं पण संक्षिप्त सांग पुढे जाऊन. अज्ञानावर बोलायचं म्हणल्यावर भरपूर काही सांगता येतं. तोच कलंक आपल्या वृत्तीला आहे, अंतःकरणात आहे, बुद्धीला आहे. तो कलंक धुण्यासाठी चिंतन आहे. अज्ञानातून बुद्धीला बाहेर येण्यासाठी श्रवण आहे. ब्रह्मज्ञान हृदयात साठवण्यासाठी अधिकार आहे. आणि अधिकाराच्या सत्तेवर साह्यानं बुद्धीला भगवंताकडे जाण्याचा राजमार्ग आहे. त्याच्यावरून ती जाते परमात्म्याकडे. जगताकडे जात नाही तेव्हा बुद्धी. थोडे पण लक्षात ठेवत जा की शब्द काय येतात, रचना काय होती, ओवी काय सांगते. थोडं माइंडसेट करत जा. म्हणजे कळतं की अनुरोध बोलण्याचं काय, ओवीचं फल काय, चिंतन म्हणजे काय आणि चिंता म्हणजे काय. चिंता माणसाला बिमारी आणतील. चिंतन माणसाला ब्रह्म करतं. साष्टांग खरंय.
ज्यांना कळतं का ते चिंतन सोडत नाहीत. हे ज्यांना कळतं ते चिंतन सोडत नसतात. पण ज्यांना कळतच नाही ते चिंता थांबवत नसतात. म्हणून चिंतेपेक्षा चिंतन बरं. तुम्हाला काय वाटतं ते तुमचं तुम्ही खरं ठरवा. पण आमच्या आयुष्यात आम्हाला चिंतन बरं वाटतं आणि चिंता तो करतो आणि त्यानेच करावी तर जगता येतं आपल्याला. जर चिंता सारखी सतत 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 तुमच्यापाशी घुमू लागली तर चिंतन तुमच्यापाशी येत नाही. चिंतनाचा प्रभाव तुमच्यावर होत नाही कारण तुमच्या आत चिंता आहे, चिंतन नाही आत. हो माऊली. ते बोलायचा हो माऊली. होत आहे बरोबर आहे. जेव्हा आत चिंता साठवली जाते तर चिन्मयता बंद होती आणि बुद्धी क्रोधात शोकात आणि जगात पसरती आणि भगवंतापासून दुरावती आणि साधूचा अनुग्रह व्यर्थ जातो. परमात्मा मी आहे असा भाव बंद होतो आणि मी देह आहे असा अनुभव येतो. त्याला गीता बंधन नाव देते. शब्दाचा अवलोकन करायचा. बंधने का मोक्ष आहे मला. मी देहात आहे का संसारात आहे. मी विषयात आहे का भगवंतात आहे. वृत्ती मोहात आहे का वैराग्यात आहे. माझे जीवन कशासाठी आहे. माझे श्वास कशासाठी खर्च करू मी. केवळ संसार नो. अंगावर शहारे यावे. परमार्थ अति करावा, मोक्ष हाती धरावा. परमार्थ अति करावा, मोक्ष हाती धरावा. प्रत्येकाला हे कळावं. एकाला नाही. प्रत्येक जो जन्माला येतो त्याला कळावं की कशासाठी आलो आणि काय करायला. इथं आलो तर गुंतण्यासाठी नाही, मुक्तीसाठी, भक्तीसाठी, दानासाठी, धर्मासाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या ओळखीसाठी आणि भगवंताचं सानिध्य प्राप्त होण्यासाठी, देहाचं सानिध्य सोडण्यासाठी आणि दुःख आणि सुख संपवण्यासाठी, केवळ सुखरूप होण्यासाठी आपण जन्म घेतलाय. बाकी काही नाही. पण आपण ते तर करतच नाही. दुसरेच कुटाने वटाने फुटाने तीन करतो आपण. कुटाने लोकाचे, वटाने जिबीचे आणि फुटाने भांडायचे. खरे थांबव ते. भांडाव देवाला, मागावं संताला ज्ञान. त्यांच्याकडे जावं, त्यांचं सानिध्य प्राप्त व्हावं, त्याच्या मुखातल्या बोधाला हृदयात जपावं, हृदयाच्या पेटीत त्याला बंद करावं आणि मग जीवन जगताना सुखाला भोगावं आणि मग आनंद कसा आहे तो जाणावा आणि जगाला पण वाटावा. हो माऊली, साष्टांग देणं खरंच सदैच्या पेटीमध्ये. हो माऊली. बाकीच काय ठेवायचंय पसारा, लातान बुक्या, द्वेष आणि भेद काय ठेवायचं. तू आणि मी नाही. त्याला थाराच नाही तू आणि मीला. देहबुद्धीला थारा नसावा. आत्मभाव जागा असावा. ईश्वराची ओळख असावी. सत्संग सदा भेटावा आणि गुरुचं वचन हृदयात थांबावं आणि अज्ञानाचा दरवाजा उघडावा. आत बुद्धीला सोडावं, मन वेड व्हावं, आनंदात त्यानं विघरून जावं, ब्रह्मभावात यावं, देहभावाला बंद करावं, वृत्तीनं राम व्हावं. हे जग ह्या देहातून प्रगट व्हावं, शिकावं. बाकी काही नाही. बाकीला महत्व नाही आमच्या आयुष्यात, कदापि नाही. हो माऊली. नाही खरंच आहे माऊली, अज्ञानाचे दरवाजे उघडावेच. बाकी किंमत वरवर असावी. हा हाय हॅलो चल बाजूला सरक.
की किमया आहे, ज्ञानाची किमया आहे अशी होती भावना. क्षणभर फक्त माणूस इकडे थांबतो, क्षणभर. पुन्हा सतत आपल्या आपल्या भगवंतात, आपल्या महिमेत, आपल्या अद्वैतात, आपल्या भगवंतात बुद्धीला सोडून द्यावं. खुशाल संसार करावा, बट्टा लागत नाही. पण बुद्धी देहा सोडल्या संसार केल्यावर चटके बसतात, फटके बसतात, खटके उडतात. ते कळावं. हो मग, हो माऊली, सगळे चटकेच आहेत. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपण 18व्या अध्यायापर्यंत एका एका शब्दानं आत ठेवलाय. भ्यायचं नाही आपल्याला, चिंता नाही आम्हाला. नाही अधिकार माऊली, तर आता कसली भय चिंता, आता नाहीच. बघा, एक एक शब्दाचा रस हृदयामध्ये साठवलाय बुद्धीच्या द्वारे. आता भ्यायचं नाही. आता मृत्यू येत नाही आणि जन्म महागा लागत नाही. मी माझं होत नाही, उरत नाही, सोमभाव सरत नाही. साष्टांग धन्यवाद माऊली. खरे खरे. महान ग्रंथ हृदयाच्या पेटीत बसवला. काका म्हणायचे, याला कदाचित थोडासा संशय आला तुम्हाला, जर एखादा जन्म दिला देवानं तर त्याला म्हणायचं काही पण कर, पण मी थोडं ओळखीलंय, थोडा संशय असेल जन्म दे पण संताच्या कुळात, आणि तो देतोच. त्याला सांगायचं संताच्या पायापाशी राहिले, ग्रंथाला बघितलं, मंथन केलं, चिंतन केलं, वेदाला आयुष्य दिलं, काय करायचं तू कर. हो माऊली. तुला करायचं जगलो, हा तेच करावं बेटा. तुम्हाला आतापर्यंत कळलं नसेल, न कळू द्या, पण आता उडी डोळे जरी अद्याप न कळे, मातीचे या खोळे दगडाला पोटासे, तरी अद्याप न कळे. आतापर्यंत नाही कळालं तर न कळू द्या, पण आता कळालं, मन तिकडे वळ देऊ नका, आत्मभाव थांबवू नका, भगवंताचं प्रेम कमी होऊ देऊ नका, त्याचा संग बंद होऊ देऊ नका, आणि अज्ञान ठेवू नका, आणि ज्ञानाशिवाय जगू नका. भक्तीला सोडू नका, कर्माला मोडू नका, सोहंभाव टाकू नका, ममत्व वाढवू नका, देहाचा संबंध करू नका, परमात्म्याचा संबंध बंद होऊ देऊ नका. हो माऊली. पांडुरंग वासुदेव हरी साष्टांग दंडवत. ही अनुभूती यावी, ही अनुभूती. अभंग पाठ केला अनुभूती नाही, पुण्य व्हायला अनुभूती नाही. केला अभंग पाठ, केले ओवी पाठ, केले गीता पाठ, सगळं सपाट, अनुभूतीचा पत्ता नाही, भक्तीचं स्वारस्य नाही, संताची संगती नाही, वेदाचं वर्म नाही, वेदाचा निवृत्ती नाही, अभेदाची शक्ती नाही, परमात्म्याची प्राप्ती नाही. वाचून काय? खरे माऊली. वाचून काहीच नाही माऊली. हाताला काहीच नाही. बहुत केले पाठांतर, वर्म राहिले दूर. काकाचे रोज शब्द होत आहे, कंटाळायचं ऐकून. का दुसरं का पडत काका? आपल्यासाठी ते रामबाण उपाय होता. बहुत केले पाठांतर, वर्म राहिले दूर. अनुभूतीशिवाय कशाला महत्व नाही. आमच्या मंदिरामध्ये गुरुजींच्या एकादशीला भजन व्हायचं. पहिल्यांदा आरंभाला काय करावं आणि शेवटी कशापाशी काय प्राप्त करावं हे लिहून ठेवले संत महात्म्याने. काय का एवढे बोलते आणि ओळी येते. आरंभी आदरी, आदर असावा. आरंभी आदरी आवडी आले नाम, आवडी आले नाम. तेने जगे सकळ सिद्ध पूर्ण झाले काम,
पूर्ण झाले काम. राम कृष्ण गोविंद गोपाळ, कृष्ण गोपाळ. राम कृष्ण गोविंद गोपाळ, कृष्ण गोपाळ. तू माय माऊली, तू माय माऊली जगी जीवीचा जिवाळ. तू माय माऊली जगी जीवीचा जिवाळ. तुझी येणी नामे सकाळ संध्या पेटला. तुझी येणी नामे सकाळ संदेह पेटला. बाप रखुमादेवी वरु श्री विठ्ठला. बाप रखुमादेवी वरु श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळ. राम कृष्ण गोविंद गोपाळ. किती सुंदर, किती छान माऊली. आरंभी आरंभी चालीच होती, पण मृदंग आणि विना टाळ सगळं होतं. आणि त्याच्याशिवाय आम्हाला भजन आवडत पण नव्हतं. ते कुठं हँग केलं आम्हाला पटत नाही. इकडे स्वर, इकडे विना, इकडे टाळ, इकडे मृदंग, इकडे भाव अभंगाचे जिवंत होतात. नुसतं टुईटे आवडत नाही, आपण ऐकत नाही ते टुईटे गुणाचे. ते स्वरामध्ये काय सुंदर होते. आता तुम्ही माझे अभंग तुम्ही म्हणता, मी पण म्हणते, डिफरन्स आहे का सेम आहे? नाही माऊली, फरक आहे. कारण आम्हाला मृदंगाचे स्वर हे माहित असते, शिकलोत आम्ही ते. त्याच्यामध्ये आमचा तो लय तयार होतो. म्हणून ज्यांना टाळावर भजन येत नाही त्यांना स्वर लागत नाही. तुम्हाला माहित नाही म्हणून सांगायले, मला काही ते भजनाचं अंग नाही. वर्ग आपू मातल्या हे जग, हे जग मातले. बरं, कसं कसं मातले ऐकू जात ना बा. ऐसा जिंतलिया रिपुवर्ग, रिपू म्हणजे षड रिपू. तुम्हाला माहिती सगळं पाठ आहे, सांगू कशाला तीन तीनदा. आपू मातलिया हे जग, रिपू म्हणजे शत्रू. काम क्रोध शोक मोह भेद मत्सर द्वेष, त्याला जिंकलं. जिंकलिया जिंकलं, नाहीतरी हो म्हणा की नाही जिंकलं तर नाही जिंकलं. जिंकलं म्हणायचं काय, कोण बघणार आहे? काय आपल्यापाशी फाईल बघायला कोणी येणार आहे का? येणार आहे का सांगा बरं? नाही. परत राधाने बसून शेवटी येते ना माई, शेवटी येते. आणि श्रवणाचा अनुभव चाकता येईल. बडबड बंद कर, भडबड भडबड भड तोडून दे सगळं ते. तुला मुक्त व्हायचंय, भक्त नाही, भक्त व्हायचंय, संसारी नाही. त्याच्यातून बाहेर निघायचंय, अडकायचं नाही. लिंग देहाला बाधित करायचे आणि स्थूल देहाला सोडून द्यायचे. भगवंताच्या आत रमायचे आणि स्वला स्वतः पाहायचे, अनुभवात जगायचे, देहभावातून निघायचे. सावध हो. किती छान माऊली. बापरे. अडकू नये, व्यवहारामध्ये सावध असावं, वेदातून भिन्न असावं, अद्वैतात सतत जगावं, वृत्तीला बाजूला टाकावं. पुढच्या वहीमध्ये वृत्तीला पण सोडल्याने सांगितले. कसं मांडा, मला हा प्रश्न मोठा पडलाय. मी वाचून अभ्यास करून सगळं ठेवलेलं आहे, काळजी करू नका. तसं मुलगी आली की आई आली, त्याच्या अनुभवात आहे की नाही. मी तुम्हाला मागे एक प्रश्न देता, मी हे सांगणारे आनंद देतो. आता अनुभव आणि भाव त्याच्याबद्दल विस्तार आहे, हे पण लिहून ठेवा. कोण ज्यांच्याकडे वह्याचे लिहा. अनुभव आणि भाव, ह्या दोन गोष्टीवर चर्चा होणार आहे आपली. अनुभव कशाचा आहे? देहाचा, जडाचा, जगताचा, शब्दाचा, सुखदुःखाचा का परमात्म्याचा? अनुभव आणि अनुभव. तुम्ही विचारत नाही मला प्रश्न, विचारत जा. खरंच खूप आनंद होईल. पण
ऐसा जिंतलिया विपुवर्ग आपू माजलिया हे जग मातलिया हे जग मातलंय. मातू दे की मग काय करायचं आपल्याला. बघायचंच नाही तिकडं, जायचंच नाही वृत्तीला तिकडं. वृत्तीला कुठं जायचं मग? भगवंताकडं, नामाकडं, ध्यानाकडं, अनुभवाकडं, आपल्या सत्तेकडं राहायचं. मग जग माता आम्हाला काय करायचं? आमचं सत्य जगाला स्थानच नाही, देहाचा अभिमानच नाही, वृत्तीमध्ये भेद ठेवलाच नाही, वृत्ती भगवंताला सोडतच नाही. आम्हाला जगत मातलेलं माहितच नाही. हो माऊली, माहितच नाही मला, जगत नाही तुमच्या सत्तेत. काय शब्द आहे अजून, काय ओव्या लागायला. न भूतो न भविष्यती, ओ देत आहे तो छप्पन फाडके. खरे माऊली, खूपच सुंदर अशी ओवी, असा रस खरंच हे करावं आयुष्यात आलं तर आमचा दिवस ओव्या द्यायला काय माऊलीला. माऊलीची कृपा आहे. रामा गोविंद रे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. थोडं सांगतात ते आतून, थोडं विचार करा ना. ओळीतून कसे भाव निघतात, शब्द कसे येतात, उद्या कशा बनतात. हे कसं असतं, रोज पक्वाने मिळाल्यावर त्यांना त्याची किंमत नाही वाटत. भाकर ठेसा 6 महिने खाल्ला आणि बासुंदी आल्यावर मग चव कळती बासुंदीची. आता रोजच बासुंदी तर त्याला काय किंमत, आता रोजच चिंतन तर त्याला काय किंमत नाही. पण किंमत असावी, नाही असं नाही, नाही असं नाही बेटा, असं नाही हो माई, असं नाही. किंमत आहे, खूप किंमत आहे. वर्ग आपू मातली आहे हे जग, अपैसा योग तुरंग स्थिर झाला, अपैसा सहज योग तुरंग स्थिर झाला. योग म्हणजे आत्माऐक्य, बुद्धीचं भगवंताचं ऐक्य. तुरंग म्हणजे घोडा, जो घोडा चपळ होता, दन दन धावत होता, टापा टप टप टाकत होता, बुद्धीचा घोडा, बुद्धिरूपी घोडा दन दन जगताकडे जात होती, देहाला पाहत होती. तो बुद्धिरूपी घोडा स्थिर झाला आणि योग अचळ झाला आणि तो त्या योगी त्या घोड्यावर बसला. वा, काय काय हे माऊली, रूपक अतिशय सुंदर आहे, कळत नाही आपल्याला. शब्दशः वाचून काय कळते, थोडंफार कळतं. न कळण्यापेक्षा बरे, पण संपूर्ण हाताला येत नाही. हे तितकंच करे. कोणी मान्य करा नाही तर न करा, आम्हाला कुणावर हे नाही, आक्षेप नाही किंवा कुणाचं देणे घेणं नाही, कुणाला काही बोलण्याचा हेतू नाही आमचा. पण जे सत्य ते सांगावं लागतं. की कुणाला मुद्दाम जाणून बुजून बोलायचं किंवा हेळणा करायची हा आमचा कधीच भाव नाही. पण अंतरंग जाता येत नाही श्रवणाच्या, अशब्दशः तिथपर्यंत पोहोचवत नाही. आणि श्रवणामध्ये गेल्यावर देहभाव उरत नाही हे सांगायचं किंवा कुणाला बोलायचं किंवा हटकून दिवसाचा हा हेतू नसतो. सत्य सांगायची भावना असते. कारण कुणाचा आमच्याबद्दल आग लागू नये एवढं सांगायचं. योग तुरंग स्थिर झाला. तुरंग म्हणजे घोडा, स्थिर म्हणजे अचपळ, चपळ मन होतं, त्याचा योग झाला. ते तुम्हाला कसं वाटतं, आता पूर्ण सांगा वाटतं बेटा, असं अर्धवट नाही बोलू वाटत. आपण स्वयंपाकीला ओट्यावर सगळे प्रकार केले, कोशिंबिरी पासून ते नाना पदार्थ, मग 1-2 नाही वाटले तर वाटतं आपण केलेलं गेलं वाया, पाहुण्याला दिलंच नाही, आपण मरमर केली पण ताटात नाही ठेवता आलं. हो माऊली, हो माऊली, गेल्यावर आता ठेवावंच वाटते ना असं एवढी मेहनत केल्यावर. तसंच आहे का, मग एक शब्द जर राहायला सांगायचा तर कस तरी हुरूर होतं. ते कसं होतं ऐका आता. अपैसा योग तुरंग स्थिर झाला. स्थिर झाला म्हणजे वृत्ती स्थिर होती. अंतःकरणामध्ये लंबायमान अवस्था अंतःकरणाची, तिला वृत्ती नाव आलंय. ती चपळ असते, कुठे जाती देहाकडे थांबती, देहाला माझं म्हणती, जगताला पाहते आणि तिथं विकार तयार होतो. विकार म्हणजे
तो जगताचा आकार वृत्तीमध्ये येतो. वृत्ती त्याला आहे म्हणती, परमात्म्याला नाही म्हणती. देहाला खरं म्हणती, परमात्म्याची सत्ता सुटून जाती आणि बुद्धी विटून जाते. साष्टांग दंडवत माऊली. किती छान सांगितलं. दंडवत माऊली. हा बेटा, हे कळावं बा. इथं काही लिहिलेलं नसतं पण माऊली देतात. आम्हाला येत नाही, इथं आल्यावरच येतो. अभ्यास करताना मी पॉइंट्स काढते, त्याच्यावर काय पॉइंट आहे, दृष्टांत काय, आम्हाला लिहावं लागतं, अभ्यास करावं लागते. तुम्हाला तिथं आली बसली बोलली तसं नसतं. जास्ती असते आम्हाला ह्या विषयाची, कसा मांडायचा, काय बोलली माऊली, काय समन्वय. असं करता करता चिंतनामध्ये धार लागते. तलवार होती बुद्धीची आणि अज्ञान कापल्या जातं हृदयाचं. तिथं अज्ञान उरत नाही. चिंतनाचं फल खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. कळत नाही आपल्याला. चिंतन असावं, नाम असावं, साधुसंग असावा, श्रवण असावा, आयुष्याचा काळ परमार्थात असावा, अतिसंसार नसावा, अतिव्यवहार मनात नसावा, अतिव्यवहार, अतिधन, अति पैसा, अति लोभ, अति वासना, अति श्रवण असावं, अति मनन असावं, आत्मचिंतन करावं, आपल्या पदावर बसावं, देहावरून उठावं, वृत्तीला भगवंताकडे न्यावं, हे करावं. बाकीचं काय करण्यात मतलब आहे, काय मतलब आहे, आता काय काहीच नाही. दुःख. म्हणून हे सुटावं. तुम्हाला हमेशाचे बोलते की संसार उन्हाळा लवकर या इकडं. मी काल मंगलच्या सुटायला बोलून आहे. हो माई, शंभरदा म्हणले करू माई मला काढायच्यातून बाहेर. दुकान दाखवली, मिस्टर ओपनिंगला गेले, त्या बाईचं लक्ष दुकानात कशाच. एक आहे का अपयसा योग तरंग स्थिर झाला. आता खाली येऊ. वैराग्याचे गाडणे अंगी त्राण होते भले, तेही नावे कढले तेव्हा खरे. मग त्याचा योग झाला, ऐक्य झालं भगवंताशी, बुद्धी स्थिर झाली, तो योगी झाला. मग वैराग्याचं जे अंगावर शक्ती होती चिलकत, त्याला ते ढिल्ल केलं. आता लागत नाही. कमी असलं जास्त आलं तरी काय बिघडत नाही, कारण आम्ही योगी झालो. ज्ञान योगी, इंजन योगी, असे योगाचं काल बोलले ना भाभी, 64 योगी नेता, तेवढी योग आहेत. नाना योग संपार पाडून आम्ही ज्ञान योग सगळ्यात महान साधला. आमची बुद्धी स्थिर झाली. योग तरंग, तो घोडा पडणारा बुद्धीचा, थांबला. आणि मग काय झालं, आम्ही ज्या वैराग्यामुळे योगात आलो, ते वैराग्य जरा ढिल्ल केलं. कसं केलं ऐका. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले. अंगामध्ये वैराग्याची शक्ती होती, बळकट वैराग्य होतं, ते चिलकत घातलं होतं बुद्धीवर, अंगावर, मनावर, ते ढिल्ल केलं. पुढे ऐका. त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी. मग ते वैराग्य ढिल्ल झालं तर काही बिघडत नाही. मला एक अनुभव सांगते त्यातला, नीट ऐका. जेव्हा ऐक्य झालं, योग झाला, ज्ञान झालं, अज्ञान गेलं, आता वैराग्य ढिल्ल केलं, कारण त्याची आता त्याची उणी झाली तर चालतं, वैराग्याचं काम झालेलं आहे. म्हणून मला प्रसंग सांगते माझ्या महात्म्याचा. आम्ही औरंगाबादला निघालो आणि मे महिना होता, कडक ऊन होतं आणि सप्ताह होता 7 दिवसाचा. आणि आम्ही चाललो होतो. 105 महिला होती, त्यांचा मुलगा महाराजांचा मित्र, म्हणजे शिष्य होता, आवडता, दादा पानखेडकर. आणि त्यांचं तुला होती त्यांच्या आईची 105 वर्ष झाली म्हणून त्यांच्या मुलांना मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि ती छान होती. पण मे महिना होता, महाराजांना गाडी थांबवली, उन्हाची वेळ होती आणि सध्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळे जाणीवीच्या नाही त्या विटाळ अखंड सोहळी उपाधी वेगळे जाणीवीच्या. कळत मराठी का नाही कळत? हो माऊली, कळतं ना. अशा अवस्था असल्याची उपाधी वेगळे जाणीवेच्या पुढे ते स्वतः आम्ही बघितलेले आयुष्यभर, एकदा दोनदा नाही.
एकदा गेलं वर्षाला भेटलं तसं नाही. त्यांच्या सानिध्यात दिवस उगत होता आणि त्यांच्या सानिध्यात साला मावत होता. ते आमचं भाग्य होतं. वर्षाला सामानाला भेटत नव्हता डेली. हो माऊली, रोज 3दा. आयुष्य कसं सुंदर आणि पवित्र होतं. भाग्य उद्याला येतं, अज्ञान निघून जातं. मन राम होता संताच्या संगतीत, संसाराच्या संगतीत नाही. वैराग्याची गाडले अंगी त्राण होते भले, तेही नावे ढिले केरी तेव्हा करी. आता पुढं मग बळकट वैराग्याचे सिल्क ढिलं केलं, त्याची गरज राहील नाही आता. त्यानं करून दिलं काम, भगवंताची प्राप्ती. आता ऐका. जैसे रस औषध खरे, आपले काज करुणी पुरे. माऊली एक ओवी राहिली, आपले एक ओवी राहिली. आणि निवटी ध्यानाचे खंडे, ते तुझे नाहीच पुढे. म्हणून हा तुवा सोडे वृत्तीचा आहे. आता हे तुम्हाला ऐकायसारखं आहे. तुम्हाला म्हणलं ना परत, मग आताच किती वृत्तीला पण सोडून दिलेलं आहे. वृत्ती पण बाजूला गेली. खूप सुंदर आहे. काय बोलावं हेच कळत नाही. इथं शब्दच तुम्हाला मांडायला नसतात आमच्याकडे. शब्दशः सांगणं आम्हाला पटतच नाही. आमचं हे ते विषय आम्ही शब्दशः वाचूच शकत नाहीत. अंतरा जावं लागतं, ओवीचं स्वारस्य हातात घ्यावं लागतं आणि भेदाचा अनुभव मांडावा लागतो आणि भेद बंद व्हावा लागतो. त्याला ज्ञानी अवस्था म्हणावं लागतं. कथान फितान गोष्टीन माटीन इकडे बघा आणि तिकडे या आणि त्या अध्यायात आम्हाला नाही शिकवलं आमच्या महाराजांनी. नाही, त्या ओवीत ते त्या ग्रंथात येईल आम्हाला जमतच नाही. ते तिथं ते इथे जे आहे ते डायरेक्ट समोर मांडायचं. ओवी काय बोलली कळायचं आणि आपल्या 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 भूमिकेत जगायचं. तिथं काय मांडलं तिथं काय सांडलं बघत बसत तुम्ही ते. जैसे रस औषध खरे, आपले काज करुणे पुरे. माऊली परत राहिली वरची ओवी. आपणही मुरे तैसे होत नाही. सॉरी. आणि निवटी ध्यानाचे खांडे, ते तुझे नाहीच पुढे. म्हणून हाती आसुडे वृत्तीच आहे. जेव्हा ज्ञान ध्यान आणि योग हे जशी लिंक चालू असते, ध्यानानं फक्त तो दिसतो आणि तोच असतो, तोच वाचतो. आणि जे समोर आहे ते ध्यानाच्या शक्तीने तलवारीनं दिसलेल्या वस्तूचा ती तलवार कापून टाकते. हे नाहीये, त्याचा छेद करते आणि त्याला वृत्तीतून बाहेर करते. ध्यानाचे खंडे. ध्यानानं खंडित झात होतं जगत, विषय आणि समोरचे दिसलेले पदार्थ नाहीच आहेच आणि तो आहेच आहे अशी वृत्ती स्थिर आणि तन्मय होती. भगवंतात लीन होती, सुखाचा अनुभव घेतली. ध्यानाची तलवार हातात येते आणि दिसलेल्या पदार्थाला ते कापून बाजूला काढती आणि परमात्माकडे सद्वृत्तीत जाती आणि तिथे ती ईश्वरापाशी थांबती. आता समोर ज्ञानानं काही राहिलंच नाही तर ध्यानाच्या तलवारीने काय कापायचं, दुसरं काय उरलंच नाही, सगळा मीच आहे. तर ध्यानाची पण गरज नाही. आधी म्हणले वैराग्याची पण गरज नाही, आता म्हणतात ध्यानाची पण गरज नाही. मस्त माऊली, खरंच बरोबरच्या अवस्था सांगायला हातात येत जावं, हे कळत जावं बाबा. तुमचे श्वास किती उरले माहित नाही, उद्या आयुष्य कसं आहे माहित नाही. मी का तुमच्याशी सारखं विचार सागर तळमळ करतेय. आधी ज्ञानेश्वरी संपायची वाट बघितली, आता नाही बघणार. मी 7-8 तारखेपासून सुरू करणार. मला ते जरी आले का सगळे, मीटिंग जमली हो माऊली आले. हो आले. जेव्हा अतिहारी कृपा होती तर संत संगतीचा लाभ होतो, अध्यात्माकडे मन येतं, आत्मदर्शन होतं, देह दर्शन बंद होतं, आत्मारामाचं वैभव हातात येतं आणि बुद्धीला ब्रह्मत्व प्राप्त होतं. ती हरिमूळ संताची भेट होती. आता अति गुरु कृपा त्यांना न मागता देतात. ते त्यांच्या साधकाला सुसंपन्न करतात, त्यांचं संकट पण हरी हिरावून घेतात आणि त्यांना आपलंसं करून आपलं वैभव देतात. आपल्या पदी वैसविले. हो माऊली. आम्हाला तुम्ही करा पाहिलं की ईश्वर नाही, ईश्वर कर्माचं फल देतो आणि गुरु आपलं पद देतो.
डिफरन्स आहे. समजून घ्यायच्या पुढे मला बोलता येत नाही. म्हणून संताचा महिमा कुचावर आहे. हे फक्त कळणाऱ्याला आहे, न कळणाऱ्याला मूर्खाला काय. त्याला संत बी कळणं आणि ईश्वर बी कळणं, संसार त्याच्या बाजूला संपणं, मरूच तर संसार करतात की बायका. दुसरं काय येतं त्यांना? अभिमान त्याचाच आहे ना. मला एवढं येतं, मी एवढी हुशार, आणि माझ्यामुळे घर, तू ढगा जम बघ एकदा, तुझं घर थांबतं का, बंद होतं बघू. मी कोण करायचं श्रवणानं. आता सुख येतं आपल्या हृदयाच्या अधिकारानं, आणि जगत भाव जातो श्रवणानं, आत्मभाव प्रगटतो वेदानं, आणि ईश्वराचा संबंध भोगता येतो संत कृपेनं. साष्टांग दंडवत माऊली. दंडवत माऊली. हेच कळावं. मला हार घेतला हिऱ्याचा, आणि काय करते ग तू? तू हिऱ्या नाहीस, आणि वैभव खरं नाही. आत राम आहे तो बरा आहे, तो आत आहे तर तिथं जायचंय. हा दिसतंय हे खोटे, मध्ये असतंय ते खरे, अस्तित्व खरे, दृश्य खोट आहे. साष्टांग दंडवत माऊली. अस्तित्व खरंच, अस्तित्व वाटलं ते खरं, दृश्य सगळं खोटं. तुमच्या सागर मध्ये अस्ति भाती प्रिय नामृत, या पाचाचा विषय खूप सुंदर आहे, सांगल तुम्हाला. चला. वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते बोले, तेही नावेकडे तेव्हा करे. जैसे रस औषध खरे आपुरे, काज करुणे पुरे, आपण हे नुरे तैसे होत असे. तसे एखादा पदार्थ आपण करायला उभीस, एखादा स्वयंपाक, त्याचं तिखट टाकलं, मीठ टाकलं, त्याचं काम करतो, त्याचं संपत मग शक्ती. मसाला टाकला, तिखट टाकला, साखर टाकली, त्याच्यामध्ये युगती शक्ती संपून जाते. तसंच वैराग्याची शक्ती तुम्हाला मोक्ष देऊन ती बाजूला गेली, संपले, मग ते असून असं काही वाटत नाही. तसं रसायन पदार्थ तयार करतं, त्याची गोडी, त्याचा स्वाद, त्याची गोडी त्याला देऊन टाकतं, आणि ते थांबतं, त्यांचं काम संपलं. रसायन आपणही नुरे तैसे होत असे, बाजूला जातो. आता ऐका. देखोनी ठाकिता ठाव, धावता थिराव पाव, तैसा ब्रह्म साम्यप्य थाव, अभ्यास सांडी. तैसा ब्रह्म साम्यप्य थाव, अभ्यास सांडी. तसं ब्रह्म समीप जवळ यायला बुद्धीच्या, आणि तिला ते कळायलं, तिला देह करणं बंद झालं. ती भगवंताला जाणारी आत थांबायली, आत रमायली. ब्रह्मरूप होण्याचा काळ अगदी एवढा आलाय, एक क्षण मात्र नाही उरला. बुद्धी भगवंतात लीन व्हायली, ब्रह्म स्वरूपाची अनुभूती यायली, आनंदाची प्राप्ती व्हायली, आणि दुःखाची समाप्ती व्हायली. हा काळ जवळ आलाय की आता भगवंत बोलतात अर्जुनाला. हा 18वा अध्याय, त्याच्यामध्ये हेच आहे शेवटचा ठेवा, ब्रह्म प्राप्ती, जीवनमुक्ती. पण बरेच लोक ज्ञान आवडत नाही, तो त्यांचा विषय. दुर्भाग्य त्यांचं, आम्हाला माहित नाही ते का कशानं बनलेत. ते भक्ती श्रेष्ठ म्हणतात, वाटत पण नाही यांना आहे श्रेष्ठ, पण ज्ञान कनिष्ठ कस का ठरलं तुमच्याकडून? मग ते कशामुळे वेद बनले? भक्ती जर श्रेष्ठ आहे तर कोणत्या टप्प्यात भक्ती श्रेष्ठ आहे? भक्तीतून ज्ञानाकडे यायचं म्हणून भक्ती करायची, ज्ञानोत्तर पण भक्ती भोगायची म्हणून भक्ती करायचं, पण ज्ञानाला नाही सोडायचं. पुन्हा अभेद भक्ती आहे, आणि भगवंताला सोडून गेलेली, बाजूला ठेवलेली भेद भक्ती आहे. दोन्ही भक्तच आहेत, त्याचे 2 रूप आहेत. पण एकाला कनिष्ठ बनायचं आणि एकाला श्रेष्ठ का? ज्ञानात तुझा नाम श्रेष्ठ आहे, कोण सांगत रे तुला? तो तर येडे. कशाला कनिष्ठ म्हणतात ज्ञानाला तुम्ही? तुमची टिमकी वाजवायची म्हणून नाही. त्याची शक्ती त्याच्यामध्ये योग्य आहे, नामाची शक्ती नामापुरतीच आहे, भक्तीची शक्ती भक्तीपुरतीच आहे, आणि शेवट तो ज्ञानाचा आहे, त्याची अनुभूती आहे. त्याच्यामध्ये सुख दुःख समाप्त आहे, जन्म मृत्यूची बोळवण आहे, हे सांग ना. त्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहे. कुणी विचारलं तुला? कशाला दुकान लावते बिनकामाचं? प्रत्येक टप्पा प्रत्येकाला महत्व आहे. कारण युट्यूब मध्ये ऐकते मी, तुम्ही समजू नका की ह्यांना काय बायला काहीच कळत नाही, आम्हाला सगळं कळतं, कळू द्या, काही त्याच्यात वाद नाही आमचा. पण एकालाच महत्व आहे, एकाला नाही असं नाही म्हणायचं.
तसं भाजी तिखट मीठ मसाला आहे. नाही 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 मसालाच लागत नाही, मग भाजीला चव बी नाही. नाही चव, नुसतं मीठ टाक, का मग भाजी टाक नुसतं मीठ, नको हळद टाकू, त्याला रंग येत नाही, बघू वाटत नाही. मिठानं सवय आणि मसाला नाही का, तेल बी नको का. अरे प्रत्येकाला प्रत्येकाची शक्ती आहे. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. वा वा वा, विचार तू. ज्याची त्याच्या अवस्था जास्त द्यायची, ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ कधीच म्हणायचं नाही. त्याच त्याला पॉइंट. कर्माची अवस्था कर्मासाठी, कर्माची योग्यता कर्मातच आहे, भक्तीची योग्यता भक्तीतच आहे, आणि ज्ञानाचं भगवंताचं सान्निध्य ज्ञानातच आहे. कर्माला मोक्ष कधीच होत नाही हे त्यांना माहित नाही, आम्हाला काय सांगायची गरज नाही. कर्माला मोक्ष नाही, तिथं जाता येईल, पण कर्माला मोक्ष नाही. तसं ऑटो बस स्टँड पर्यंत नेतो, पुढे जात नाही, तसं कर्म तिथपर्यंत नेतं, पुढे जात नाही. कळलं का ऑटो? नाही माती काय कळलं तुम्हाला? हो माऊली, कळते माऊली. कर्माला मोक्ष नाहीच आहे माऊली. फक्त ऑटोचं काम करतो. ऐका, ऑटो घरापाशी बोलवता येतो, पण ट्रेन बोलवता येत नाही, कारण पटरी नाही. तसं ज्ञान पटरी आहे. जरा टकुरे जागा ठेवा. किती सहज सुंदर सांगितलं माऊली, किती सहज सोपं करून सांगितलं. ऑटो तुमच्या घरापाशी येतो, पण पटरी येत नाही. पटरी पशी जावं लागतं, तसं संतापाशी जावं लागतं. हे श्रेष्ठ ती नाही. तुला कोण दिला राहते का? साष्टांग दंडवत मध्ये काही बोलायचं आपलं. भक्ती श्रेष्ठ आहे, कोणी सांगतो तुला? उपड तुम्ही जगाला भुलवायचं, त्याचं सामर्थ्य त्याला. ऑटो सामर्थ्य ऑटोला आहे, ट्रेनचं सामर्थ्य ट्रेनला आहे, हेलिकॉप्टर सत्य हेलिकॉप्टरला आहे, एरोप्लेनची शक्ती एरोप्लेनला आहे. कशामध्ये घसडू नको ना काही. त्याला काही अक्कल नाही तर आम्हाला आम्ही ऐकू शकत नाही. सटरम बटरम काही बोलायचं आपलं. चला, म्हणून यासाठी गुरुजीला सोडा आवडत नाही बघा, तुम्हाला सांगते. माऊलीला आणि गुरुजीला सोडूच शकत नाही आम्ही, कोणाचं ऐकू शकत नाही, करत नाही. स्पष्ट बोलते. असली गोडी तर छान वाटत बस वाटते, तर खटका बंद होते आमचा. आणि एक सांगते, काही ऐकायचं ठेवलं नाही. अभिमान म्हणा, घमंड म्हणा, काहीही म्हणा. देख टाइम झालाय आपला, किती वाजले? धावता फिरावं पावो तैसा ब्रह्म सामिप्य थावो अभ्यास सांडे. ब्रह्म सामिप्य, भगवंताची प्राप्ती होण्याचा काळ आल्यानंतर तो अभ्यास कमी कमी करतो. त्याच्या अवस्थेत तुम्ही भोगा म्हणजे तुम्हाला कळेल. काय सांगू मी तुम्हाला परवा बोलले मी की पहिले एवढं वाचायला होतं, तर रात्री 1 वाजायचं, सकाळी वाचायचं. पण आता थोडं थोडं वाचलं की थोडं थोडं खन 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 यायलं की ओवी लागतीये. अनुभव घ्या म्हणजे कळल. हो माऊली. नाही नुसतं बोलून ऐकून नाही कळत, तसे कष्ट करावं लागतात. ब्रह्मसाम्यप्य धावो. जेव्हा ती अवस्था प्राप्त होण्याचा काल येतो, तर अभ्यास बंद होतो आणि मन रामात जातो, देहभाव बंद होतो, आत्मानुभूती सतत येते. कशाला अभ्यास पुन्हा? कशाला? स्वयंपाक झाला खा, अंतरप्त व्हा, ब्रह्मसाम्यप्याला अनुभव घ्या, आनंदात राहा. अभ्यास नाही. काय सुंदर उभी माऊली, खरंच. नंतरची अवस्था किती सुंदर वर्णन केली. अभ्यास करून काय करायचं? परीक्षा झाली. हो माऊली, खरंच परीक्षा झाली, अभ्यास कशाला? आता संपलं. भात शिजला, कुकर बंद करा. शिट्ट्या झाल्या, कुकर बंद, गॅस बंद, पुन्हा चालू नाही. तसा ब्रह्मसाम्यप्य आला, अभ्यास बंद, पुन्हा अभ्यासाची गरज नाही, पुन्हा अनुभूती. काय बोलले माऊली सांगा? कळतं का हे? तिकडे ना संसार कळतं फक्त. मी हुशार, मी तिला काय कळत नाही, मला बाजी येते आणि मला ते प्रकार सोच अनुभूतीत जाऊ नये. शिका जरा. अवस्था येते अशी, ते दिसत नसते. वरून एक दिसत, तसं दिसलं, तसं नसतं. ते व्यवहार आहे बोलण्याचा, आणि दोन्ही वेगळे का? आता काय डोकं आपटा तुझ्या पुढे? व्यवहार थांबले का कधी?
व्यवहार थांबत नाही, अनुभूती संपत नाही, मुक्ती सरकत नाही, भेद राहत नाही, अभेद संपत नाही. जीवन मुक्तीच्या पुढे जी अवस्था आहे विधेय मुक्ती, तिथे व्यवहार पण होत नाही. इथे व्यवहार होतो, मिथ्या होतो, आणि दोन्ही एकच असतात. आता काय डोकं आपटावं काय कळत नाही बाबा. रामा चला पुढं. कोणी ठाकत सुंदर आहे, अमृत आहे, अमृत आहे, तोडूच नाही. शब्दात नाही तरी पण शब्दात आमच्यासाठी यायला हे वर्णन ते नाहीच येणाऱ्या शब्दात येऊ शकत नाही. नाही कळणार नाही. प्रेरणा न करणारा काय, फक्त केवळ शब्द वाचायचे बघायचे. शब्दाच्या पुढे कोण आहे, जाता कसं येईल त्याला. आता ऐका, देखोनी ठाकता ठावो थांबता फिरावो पावो. एका ठिकाणी जायचं, तो ठिकाण आलं, पाय पण थांबले, रस्ता पण संपला. पाय थांबले, रस्ता संपला, ठिकाण आलं. तसं ब्रह्म सर्व समोर आलं, बुद्धी तिथे थांबली, त्या भगवंतात रमली आणि पुन्हा तद्रूप झाली. पुन्हा कुठं जायचं बुद्धीनं, पुन्हा कुठं जायचं पायानं, ठिकाण आलं. पाय थांबले, रस्ता संपला, ठिकाण आलं. तसं वृत्तीचा परमार्थ संपला, भगवंत प्राप्त झाला, बुद्धी तिथे स्थिरावली, एक झाली. आता काय करायचं तिला, काय करायचं राहिलं, काहीच राहिलं नाही माऊली. नमस्कार. काहीच नाही माऊली. काय सुंदर आहे बेटा. जरा ओळखून घ्या माऊली काय आहे ते, समजून घ्या, समजून घ्या माऊलीचा अनुभव, माऊलीचा भाव, माऊलीचा प्रभाव, माऊलीच्या ओळीची ताकद. अज्ञान खोडून टाकती, भेद कापून टाकती, वृत्ती ईश्वरात लीन होती आणि स्वच्छ अनुभूती सतत येती आणि सुखाची बरसात होती. ही मोक्षाची स्थिती. केळं वाटले, दूध वाटले, अज्ञान वाटकी वाटल्याला पाट्यावर दूध वाटलं, काय झालं मग दुधानं, पुण्य झालं, पुन्हा भोगाला खाली आली. तू वरी कुठं राहतेस, खाली येतेस पुन्हा. हे वाटलं ते वाटलं, आणि अज्ञानाने वाटतच ठेवलं. ते कधी काढते इथलं, ते नाही काढता येत. मग वाट बघ केळं नुसतेच, तितकाच आनंद मान. वाट नाही केल्यापेक्षा बरं आहे आपलं, जाऊ द्या. काय बरं आहे काय कराय ते तुम्हाला आवडतं तुम्ही करत बसा. आधी अज्ञान संपवा आणि मग वाटा, मग भगवंताला आधी भेटा आणि मग वाटा. आधी भेटा ना, वाटून समाधान का फक्त अज्ञान ठेवून नाही रे बाबा, नाही. सहारे यावं अज्ञान, भेद, विकार नसावेत, सोडावे. सुटत नाही, प्रयत्न करावा, प्रयत्नांती परमेश्वर असतो. चला, देखून ठाकिता ठावो धावता थिरावो पावो, तैसा ब्रह्म साम्यप्य ठावो अभ्यास सांडे. तैसा ब्रह्म साम्यप्य ठावो, स्थिर झालं ब्रह्मस्वरूपात मन ठावो. देहात नाही थांबलं, देहाला त्यानं सोडलं, त्या वृत्तीनं देहाला सोडलं. ब्रह्मसामिप्य आलं, तो भगवंत तिला भेटला आणि ती ज्ञानानं नटली आणि ती भगवंतात थांबली. मग अभ्यासाची गरज नाही. समजून घ्या, शब्द समजून घ्या, फक्त समजून घ्या. उपाय म्हणतात आम्ही पारायण केलं, 5 भाग्य करणं, पण हे करणं सौभाग्य आहे. असं व्हावं चित्तानं, असं व्हावं, बस, बाकी काही नाही. हो माऊली, खरंच असंच व्हावं. किती छान. अभ्यासाची गरज नाही, ध्यानाची गरज नाही, योगाची कसलीच गरज राहील, संपले सगळे साधनं थांबली. आता वैराग्याची गरज राहील नाही, सगळं सगळं जे पाहिजे होतं ते मिळालं ना आता. तिथं सगळे साधनांची धाव थांबली, आता काहीच गरज नाही. माऊलीला पकडावं, प्रेरणा. हो माऊली, खरंच असं संपूर्ण करावं, पूर्ण करावं. तुला सांगते प्रेरणा ऐक. देशी कडतामो महोदरीसी गंगा वेगे साडी जैसी का कामिनी गंगा भाषे स्थिर होय. गंगा वाहताना तिचा वेग समुद्रात जाऊस तर थोडा असतो, पुन्हा समुद्रात एक झाली की थांबतो, ते समुद्र बनतो, अलीकडे गंगा असते. तसा अलीकडे जीवभाव असतो, परमात्मा भेटल्यावर ब्रह्मभाव असतो. तरी कामिनी कांतापाशी स्थिर होय, पत्नी पतीपाशी स्थिर होते आणि शांत होती. नाना फळाती वेळे केळीची वाडी मांडोळे, का गावा पुढे वळे मार्ग जैसा.
जेव्हा केळीला केळ्याचा घड येतो तर केळीची वाढ खुंटते आणि गाव आल्यानंतर मार्ग रस्ता थांबतो आणि गाव दिसतो. तसं तो दिसतो आणि वृत्ती थांबते त्याच्यापाशी. तैसा आत्म साक्षात्कार होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हतेरू हळूच ठेवी. ते हळूच ठेवू. आता आत्म साक्षात्कार सांगायला वेळ लागतो, उद्या सांगाल तुम्हाला. आता 83 पर्यंत आलो, 1100 पर्यंत आपण गाठलं. मस्त आहे, आनंद आहे मनाला आपल्या. असंच भगवंतांच्या चिंतनेने बाहेर यावं. जगताचा भ्रम पुसल्या जावा, आत्मभाव जागा व्हावा, मन राम व्हावं, त्यानं बेभान होणे, संसाराती भोगणे, विषय आणि संबंध जास्त करू नये. परमात्म्याचा संबंध झाला, विषय भोगा की त्यागा काही गरज नाही. परंतु आत्मानुभूती घेतल्याशिवाय हे पडू नये असा बाणा असावा, भगवंताला मागणं असावा, पांडुरंगाने ते द्यावं, गुरुच्या संगतीत जगावं, आत्मबोधाला भोगावं, देहभावाला त्यागावं, वृत्तीतून निघावं आणि स्वच्या अनुभवाला भोगावं, स्वानंद बनावं, स्वपदी यावं आणि स्वरूप बनावं, देहरूप नसावं, वृत्तीनं जडाला सोडावं, आत्मपद भोगावं आणि जडाचा बाद करून चिन्मय बनावं. ते चिन्मय कसं होईल बघूया, नंतर सांगू. अनुभूती तर ऐकू, मग बघू. मंडळी गोरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब साधू संतन की जय. बजरंग बली की जय. चला एक बोलायचं